आजच्या भागामध्ये आपण भागांचे मूल्यांकन किंवा व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स हे चॅप्टर बघणार आहोत. तर तुम्हाला आठवत असेल की व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स तुम्हाला 4th सेमिस्टरला होतं आणि आता व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स 5th सेमिस्टरला आहे ना. तर कंपनीच्या भागांच्या किमतीचे निर्धारण करण्याला भागांचे मूल्यांकन असे म्हणतात. क्रेडिट म्हणजे गुडविल म्हणजे एक प्रकारे क्रेडिट पाहिलेलं होतं. आता क्रेडिट किंवा त्याला आपण क्रेडिट म्हणजे उधारही म्हणतो मॉनिटरी इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये. या अकाउंटिंगच्या भाषेमध्ये तर कंपनीच्या भागांच्या किमतीचे निर्धारण करण्याला भागांचे मूल्यांकन असे म्हणतात. तर गुडविल बघताना गुडविल जे आहे त्याला आपण कंपनीची ख्याती किती आहे त्यालाच आपण क्रेडिट असा शब्द वापरलेला होता. तर हे त्याच्यानुसार त्याला आपण काय म्हणतो, प्रसिद्धी नाही म्हणत आपण त्याला, त्याचं नावलौकिक किती आहे, नावलौकिक म्हणतो आपण ख्यातीला. तर नावलौकिक किती आहे, नावलौकिक असण्यामागे बरेच कारणं असतात. त्या कंपनीच्या ज्या वस्तू असतात त्या वस्तूंवर लोकांचा विश्वास असतो, क्वालिटी असते वस्तूंमध्ये एक, बरेच कारणं असतात. किंमत वाजवी असते सामान्य जनतेला परवडण्यासारखी, त्यामुळे त्या कंपनीचं नावलौकिक किंवा गुडविल चांगलं असते. आता गुडविल चांगलं असते म्हणून मग प्रॉफिट होते, म्हणजेच विक्री जास्त होते वस्तूंची विक्री जास्त झाली, प्रॉफिट जास्त झालं तर गुडविल जास्त, गुडविल चांगलं. तर त्याचप्रमाणे आज आपण भागांचे मूल्यांकन बघणार आहोत. तर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स, तर आता आपला भाग आपण 11व्या क्लासपासून पाहून राहिलेलो आहे, 11th पाहून राहिलेलो आहे. कंपनीचे भाग काय आहेत, भागांचे किती प्रकार आहेत, भागांचे विक्रीचे प्रकार किती आहेत, ते सर्व आपण बघितलं. भाग कशा प्रकारे इश्यू करतात, भागांच्या किमती कोणत्या कोणत्या असतात, तर यामध्ये थोडक्यात दिलेलं आहे, तरी पण आपण बघून घेऊया. तर सुरुवातीला कंपनीच्या भागांच्या किमतीचे निर्धारण करण्याला भागांचे मूल्यांकन असे म्हणतात. भागांचे मूल्यांकन म्हणजेच किमतीचे निर्धारण, हे तर आपल्याला माहिती आहे. त्यानंतर भागांच्या मूल्याचे प्रकार किती आहेत. एक आहे दर्शनी मूल्य, दुसरं आहे परिव्यय किंमत किंवा कॉस्ट प्राईस. पहिला आहे फेस व्हॅल्यू, दुसरं आहे कॉस्ट प्राईस, तिसरं आहे मार्केट प्राईस आणि चौथा आहे बुक व्हॅल्यू. आता दर्शनी मूल्य म्हणजेच फेस व्हॅल्यू कशाला म्हणतात, आपण हे याचे थोडक्यात रिव्हिजन करून टाकूया. तर दर्शनी मूल्य किंवा फेस व्हॅल्यू कशाला म्हणतात, तर जे आपण मेमोरंडम ऑफ असोसिएशन म्हणजेच घटनापत्रकात जे भागांचा उल्लेख करतो, ज्याला आपण ऑथराईज कॅपिटल म्हणतो, तर तेवढ्या भागांची आता ते पूर्ण भांडवल किती राहील व्यवसायाचं, त्याला आपण ऑथराईज कॅपिटल म्हणतो. पण याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की कंपनीचे भाग किती राहील, भांडवल किती राहील आणि ते कोणत्या कोणत्या प्रकारात विभागलेले राहील. सपोज आपल्याला माहिती आहे की भागांचे 2 प्रकार आहेत, तर समता भाग आहेत आणि अग्रहक्क भाग आहेत. तर इक्विटी शेअर्स आणि प्रिफरन्स शेअर्स जे आहेत त्याच्यानंतर मग त्याच्या किमती किती असतील, त्याच्यावर डिव्हिडंड किती द्यायचं आहे, किती पर्सेंट द्यायचं आहे, म्हणून हे सर्व ते कोणत्या प्रकारच्या भागात विभागलेले राहील, प्रत्येक प्रकारच्या भागांची मूळ किंमत किती राहील याबाबत स्पष्ट खुलासा केलेला असतो. म्हणून असं म्हटलेलं आहे की घटनापत्रकात प्रत्येक प्रकारच्या भागाची जी किंमत वसूल केलेली असते त्यालाच भागांची दर्शनी किंमत असे म्हणतात. पूर्ण भाग भांडवल सांगितलं असेल ते आपण ऑथराईज कॅपिटल म्हणतो त्याला, आणि प्रत्येक प्रकारच्या भागांची जी किंमत नमूद केली असते त्यालाच दर्शनी मूल्य किंवा फेस व्हॅल्यू असे म्हणतात. हे याच्याकरता बघायचं आहे आपल्याला की आपल्या प्रॉब्लेममध्ये मग हे शब्द येतील. त्याच्यानंतर कॉस्ट प्राईस कशाला म्हणतात, तर कॉस्ट प्राईस क्रेता भाग खरेदी करताना जी किंमत चुकवितो तिला भागांची परिव्यय किंमत किंवा लागत मूल्य असे म्हणतो. ज्या किमतीला खरेदी करायचा आहे तो भाग खरेदी करताना दिलेली दलाली, मुद्रांक शुल्क इत्यादींचा परिव्यय किमतीत समावेश होतो. हे MCQ करता महत्त्वपूर्ण.
त्याच्यानंतर बाजार किंमत, मार्केट व्हॅल्यू ज्याला म्हणतो आपण, मार्केट प्राईस. ज्या किमतीने भागांची खरेदी विक्री केली जाते त्या किमतीला भागांचे बाजार मूल्य किंवा विपणी मूल्य असे म्हणतात. विपणी म्हणजे बाजारपेठच होते. आता तुम्ही मार्केटिंग मॅनेजमेंटचा अभ्यास सुरू केला की नाही तर माहिती नाही, पण त्याच्यामध्ये हा शब्द जास्त आहे, विपणी. तर ज्या किमतीने भागांची खरेदी विक्री केली जाते त्या किमतीला भागांचे बाजार मूल्य असे म्हणतात. खरेदी करताना जी किंमत चुकवितो तिला कॉस्ट प्राईस म्हणतात. ज्या किमतीने खरेदी विक्री केली जाते त्या किमतीला मार्केट प्राईस असे म्हणतात. जी किंमत घटनापत्रकात दर्शविली आहे प्रत्येक भागाची ती म्हणजे फेस व्हॅल्यू. आणि कंपनीच्या पुस्तकातील निधीच्या आधारित किमतीला भागांचे पुस्तकी मूल्य असे म्हणतात. म्हणजे कंपनीच्या पुस्तकाच्या जो फंड असतो, पुस्तकातील फंड त्याच्यावरती आधारित किंवा पुस्तकात नमूद केलेली जी किंमत असते भागांची तिला बुक व्हॅल्यू असे म्हणतात. तर अशा प्रकारे हे 4 प्रकार सांगितलेले आहेत. कशाचे सांगितलेले आहेत प्रकार? भागांच्या मूल्याचे. काइंड्स ऑफ व्हॅल्यू ऑफ शेअर्स. त्यानंतर भागांचे मूल्य खालीलप्रमाणे निर्धारित केले जाते. तर वसूल भाग भांडवल प्लस नफा प्लस राखीव निधी डिवायडेड बाय भागांची संख्या. बुक व्हॅल्यू ऑफ शेअर्स. आता हे फक्त बुक व्हॅल्यू काढायचे आहे. हे 4 नंबरचं याचे दिलेलं आहे. बुक व्हॅल्यू ऑफ शेअर्स इज इक्वल टू पेड अप शेअर कॅपिटल प्लस PL अकाउंट प्लस PL अकाउंट म्हणजेच हा प्रॉफिट आहे प्लस रिझर्व्ह फंड डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स. अशा प्रकारे पुस्तकी मूल्य काढायचं आहे. त्यानंतर आंतरिक मूल्य. आंतरिक मूल्य म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यू. इंट्रिन्सिक व्हॅल्यू कशाला म्हणतात तर कंपनीच्या निस्तारणाच्या वेळी संपत्तीच्या रोखीकरणीय मूल्यातून बाह्य देयतांचे शोधन केल्यानंतर. आता आपण तुम्हाला 6 सेमिस्टरला तुम्हाला होतं का निस्तारण? 4th सेमला, 5th सेमला, 6th सेमला आहे. तर कंपनीच्या निस्तारणाच्या वेळी संपत्तीच्या रोखीकरणीय मूल्यातून बाह्य देयदायित्वांचे शोधन केल्यानंतर शिल्लक रक्कम भागधारकांना त्यांच्या अधिकारानुसार परत केली जाते. आता हे सर्वांना माहिती आहे की कंपनीचं जेव्हा समापन केले जाते तेव्हा प्रत्येकाला त्याला काय म्हणते, सिक्युरिटीवरील कर्जरोख्यांची किंमत जी आहे ती चुकविली जाते. त्याच्यानंतर बाकीचं जे कर्ज असेल ते चुकविले जाते, म्हणजेच परत केलं जाते. आणि सर्व काही देणं घेणं झाल्यानंतर शिल्लक जी राहील ती मग त्याला काय म्हणते, भागधारकांना देण्यात येते. आता त्या भागधारकांना देण्याकरता जी अमाऊंट शिल्लक राहते तिला काय म्हणतात, शिल्लक रक्कम भागधारकांना त्यांच्या अधिकारानुसार परत केली जाते. अशा प्रकारे प्रत्येक भागावर परत करण्यात येणारी रक्कम म्हणजे विशिष्ट प्रकारच्या भागाचे आंतरिक मूल्य होय. हे इंट्रिन्सिक व्हॅल्यू जी आहे हे आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये काढायचं आहे. म्हणून याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं की प्रत्येक भागाची कोणाला देण्याकरता, कर्जरोखेधारकांना देण्याकरता किंवा व्यापाऱ्यांना देण्याकरता किंवा आणखीन कोणी कर्ज घेतलेलं आहे त्याच्यावरती देण्याकरता ती व्हॅल्यू नाही आहे. त्यांचं देणं झाल्यानंतर भागधारकांना ज्या त्यांच्या अधिकारानुसार, म्हणजेच अधिकार का सांगितलेले आहेत तर इक्विटी शेअर होल्डर आहे, त्याच्यानंतर प्रिफरन्स शेअर होल्डर आहे. तर प्रिफरन्स शेअर होल्डरमध्ये तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारे पर्सेंटेज ठरवलेलं असते, कशा प्रकारे डिव्हिडंड दिले जाते. तर ते पूर्ण देताना त्यांच्या अधिकारानुसार परत केली जाते. आता जेव्हा केली जाते तेव्हा ती रक्कम जी परत करण्यात येणारी जी रक्कम आहे त्या रकमेचं प्रत्येक परत करण्यात येणारी रक्कम म्हणजे विशिष्ट प्रकारच्या म्हणजेच प्रत्येक भागाचं आंतरिक मूल्य म्हणजेच इंट्रिन्सिक व्हॅल्यू होय. आंतरिक मूल्य हे त्या तारखेचे भागांचे मूल्य दर्शविते. हे MCQ करता महत्त्वपूर्ण. इंट्रिन्सिक व्हॅल्यू इज इक्वल टू नेट असेट ऑफ द कंपनी
डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स. आता नेट असेट ऑफ द कंपनी म्हटलेलं आहे. पहिल्यांदा इंट्रेन्सिक व्हॅल्यू जर काढायला लावली आपल्याला तर काय करायचं आहे, आपल्याला पहिल्यांदा नेट असेट काढायचं आहे. नेट असेट कशा प्रकारे काढायचं आहे तर ते आता आपण पुढे पाहूया. असंच एक एक स्टेप समोर जाऊ, कारण काय काढायचं आहे आपल्याला ते पाहून त्याच्यानंतर मग त्याचे फॉर्म्युले जे आहेत ते आपल्याला माहिती पडते. हे इंट्रेन्सिक व्हॅल्यूचं हे मी तुम्हाला नंतर सांगेल. मी तुम्हाला काल नोट दिलेली नाही, टिप दिली नाही, फाईल पाठवली याच्यावरती तर गुगल क्लासरूमवरती. तर हे तुम्हाला आहे ना, हे पूर्ण जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हॅल्युएशन ऑफ गुडविलचे पूर्ण जे हे आहेत फॉर्म्युले आहेत ते लिहून ठेवा. तसेच याचे जोपर्यंत प्रॉब्लेम लागत नाही ना, प्रॉब्लेमपर्यंतची पूर्ण थेअरी तुम्हाला लिहायची आहे. म्हणजे थेअरी लिहू नका एकदम, पण हे जे आहेत फॉर्म्युले जे आहेत ते लिहा, नोटबुकवर उतरवून ठेवा. आणि आता आजचा भाग मी फक्त तुम्हाला याच्यामध्ये काय आहे तेवढं सांगेल. आणि उद्यापासनं आणखीन एक गोष्ट तुम्हाला ज्याची आता होऊन राहिले असतील 84 दिवस किंवा येऊन बघायला, आता एक नोटीस पाठवेल ग्रुपवर. तर 28 तारखेला आपल्या कॉलेजमध्ये कॅम्प आहे याचा, त्याला काय म्हणते, वॅक्सिनचा. तर ज्यांच्या आता एक झाला आहे, दुसरा घेण्याच्या याच्यात आहे, तर त्यांनी येऊन जाल. किंवा ज्यांचा पहिलाही झाला नसेल त्यांनी पण येऊन जाल. आता नोटीस देईलच म्हणा तसा. चला आपण कुठे होतो, हां, तर तुम्हाला ते लिहून ठेवायचं आहे. आणि याच्यानंतरच्या भागामध्ये काय करायचं आहे, पेन, पेन्सिल, नोटबुक, कॅल्क्युलेटर बरोबर घेऊन बसायचं आहे. त्याच्यानंतर आज बरेच मुलं येणार होते, जवळपास ज्यांच्या 2 वॅक्सिन झाल्या आहेत ते लोक येणार होते क्लासमध्ये, कोणी आलं नाही. भागांच्या मूल्यांकनाची आवश्यकता. मूल्यांकनाची आवश्यकता का असते, भागांचं व्हॅल्युएशन का करावं लागते, त्याला म्हणते व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स का करावं लागते. तर पहिलं दिलेलं आहे कंपन्यांचे संमिश्रण, संवेलन आणि पुनर्निर्माण करताना. दुसरं दिलेलं आहे कंपनीची सूत्रधार कंपनी म्हणजेच होल्डिंग कंपनी बनविण्याच्या उद्देशाने सामान्य प्रमाणात भाग खरेदी करावयाचे असल्यास. तिसरं दिलेलं आहे एक प्रकारचा एका प्रकारच्या भागांचे दुसऱ्या प्रकारच्या भागात परिवर्तन करायचे असल्यास. त्याच्यानंतर ट्रस्ट, कॉर्पोरेशन किंवा वित्त कंपन्या म्हणजेच फायनान्स कंपनीज यांच्या भागांची खरेदी करताना किंमत ठरविण्याकरिता. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या बोनस रूपात किंवा सेवेच्या मोबदल्यात भाग मिळाले असतील व त्यांना ते भाग आता विकावायचे असतील तर भाग तारण ठेवून कर्ज काढताना. आणि ज्या भागांचा समावेश भागधारकांच्या सूचीत होत नसेल त्यांची किंमत काढण्याकरिता. आता हे जे आहे हे 2-3 पॉईंट सांगते मी तुम्हाला. कंपन्यांचे संमिश्रण, संवेलन आणि पुनर्निर्माण. संमिश्रण म्हणजे अमलगमेशन होते, संवेलन म्हणजे ॲब्सॉर्प्शन होते आणि त्याच्यानंतर पुनर्निर्माण म्हणजे रिकन्स्ट्रक्शन होते. हे तिन्ही चॅप्टर जवळपास या चॅप्टरनंतर आपण घेणार आहोत. तर संमिश्रण म्हणजे अशा कंपन्या की ज्या 2 कंपन्या आहेत, दोन्ही कंपन्या काय करणार आहेत, आता आर्थिकदृष्ट्या आजारी आहेत कंपन्या म्हणजे त्यांना व्यवसाय परवडून राहिलेला नाही, पण एकाच प्रकारचा व्यवसाय करणारे आहेत. तर त्या काय करतील, दोन्ही कंपन्यांचं निस्तारण करेल आणि म्हणजे बंद करेल. निस्तारण म्हणजे आणि बंद करून तिसरी कंपनी ओपन करेल. त्याला संमिश्रण किंवा अमलगमेशन असे म्हणतात. सारख्याच प्रकारच्या जर व्यवसाय करत असतील दोन्ही कंपन्या आणि दोन्ही कंपन्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल, समोर त्यांना कर्मचाऱ्यांचं वेतन देणं होत नाही किंवा आणखीन काही प्रॉफिट होऊन राहिलेलं नाही आहे, आजारी आहे 2-4 वर्षापासून, तर बंद करण्याच्या स्थितीमध्ये आहे, तर मग त्या काय करतात, आता बंद करून बेरोजगार होण्यापेक्षा दोघंही जण एकत्र येतात, दोन्ही कंपनीचे मालक, आणि ते काय करतात, दोन्ही कंपन्यांचं निस्तारण करतात आणि तिसरी कंपनी ओपन करतात दोघांच्याही नावाने किंवा एकाच्या नावाने, जेही असेल ते कंपनीचं नाव, मग भागधारक, शेअर, ते तुम्हाला माहिती आहे. तर
दोन कंपन्यांचा सारखा व्यवसाय करणाऱ्या दोन कंपन्यांचं निस्तारण करून जेव्हा तिसरी कंपनी जेव्हा ओपन होते तेव्हा तिला संमिश्रण किंवा अमलगमेशन असे म्हणतात. त्याच्यानंतर संमेलन. आता हे संमिश्रण करताना मग का बरं, तर ते दोन्ही लोक जे आहेत ते व्यवसाय विकून राहिलेले आहेत, निस्तारण करून राहिलेलं आहे व्यवसायाचं. मग तेव्हा त्यांना भागांची आपली जी किंमत आहे तिसऱ्या नावाने कंपनी ओपन करून राहिलेल्या आहेत. मग आता त्यांची भाग आधी किती रुपयाचे होते, त्याच्यानंतर खरेदी किती रुपयात करणार आहे, म्हणून तेव्हा मग त्यांना काय करावं लागते, आपल्या भागांची किंमत काढावी लागते, म्हणजेच व्हॅल्युएशन करावं लागते. त्याच्यानंतर संमेलन म्हणजे दोन कंपन्या आहेत आणि त्याच्यापैकी दोन कंपन्यांपैकी एक आर्थिकदृष्ट्या सबळ आहे आणि एक आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहे. तर आता ही दुर्बल असणारी कंपनी जी आहे ती आर्थिकदृष्ट्या सुदृढ असणाऱ्या कंपनीला स्वतःचा व्यवसाय विकेल, किंवा ती सुदृढ असणारी कंपनी ही जी दुसरी कंपनी आहे जी लयास चालली आहे ती खरेदी करेल. मग अशा वेळी काय करेल, त्यालाच एक कंपनी दुसऱ्या कंपनीत जेव्हा हे होते विलीन होते तेव्हा त्याला संमेलन किंवा ॲब्सॉर्प्शन असे म्हणतात. ॲब्सॉर्प्शन मध्ये पी येतो. तर तेव्हाही ती कंपनी आता तिन्ही कंपनी तर ते दुसऱ्या कंपनीमध्ये तर हे केलं, विलीन केलं तर म्हणजेच ॲब्सॉर्प्शन केलं. तर आता ॲब्सॉर्प्शन करताना त्यांनी आपली पूर्ण संपत्ती तर त्याला दिली, मग त्याच्या जी संपत्ती होती त्याच्याजवळ किंवा भांडवल होतं त्या भांडवलाचं त्याला मूल्य काढावं लागेल. तर अशा वेळीही तो भागांचे आपला हे करू शकतो, किती रुपयाचे माझे भाग एवढ्याचा आहे, एवढी संपत्ती, या संपत्तीचा एवढे रुपये आहे, अशा प्रकारे करून तो व्यवसाय विकेल. म्हणजे तेव्हा भागांची किंमत काढावी लागते, व्हॅल्यू काढावी लागते. त्याच्यानंतर पुनर्निर्माण आहे. पुनर्निर्माण म्हणजे त्याच व्यवसायाचं रिकन्स्ट्रक्शन असंही म्हणू शकतो आपण. तर तेव्हाही रिकन्स्ट्रक्शन करताना देखील भागांचं व्हॅल्यू काढावी लागते. त्याच्यानंतर एखाद्या कंपनीची सूत्रधार कंपनी म्हणजे होल्डिंग कंपनी आणि सबसिडारी कंपनी तुम्हाला माहिती असेल ना. तर होल्डिंग कंपनी जेव्हा तयार होते तेव्हा सबसिडारी कंपनीचे भाग जे आहेत त्या भागांची व्हॅल्यू काढावी लागते. त्याच्यानंतर एका प्रकारच्या भागांचे म्हणजे इक्विटी शेअर्स असतील आणि जर समजा असं नियमावलीत नोंद केलेली असेल त्याला काय म्हणते, तरतूद असेल की एका प्रकारच्या भागाचे दुसऱ्या प्रकारच्या भागामध्ये परिवर्तन करता येते, तर इक्विटी शेअर्सचे जर प्रिफरन्स शेअर्समध्ये परिवर्तन करावायचे असेल तर तेव्हाही भागांचं काय होते, व्हॅल्युएशन केल्या जाते. किंवा जनरली इक्विटी शेअर्सचे प्रिफरन्स शेअर्समध्ये हे करत नाही परिवर्तन. काय होते की प्रिफरन्स शेअर्स जे असतात त्यांना ते मालक नसतात, म्हणून त्यांना जर मालक व्हायचा तर ते इक्विटी शेअर्समध्ये परिवर्तन करतात. मग तेव्हा त्यांच्या भागांची इक्विटी शेअर्सप्रमाणे व्हॅल्युएशन केलं जाते. त्याच्यानंतर ट्रस्ट, कॉर्पोरेशन, फायनान्स कंपनी यांच्या भागाची खरेदी करताना किंमत ठरविण्याकरता भाग हे कर्मचाऱ्यांना बोनसच्या रूपात सेवेच्या मोबदल्यात भाग मिळाले असतील. बोनस कधी दिला जाते तुम्हाला माहिती आहे, जेव्हा कंपनी नवीन असेल तेव्हा कंपनीने जर कर्मचाऱ्यांना लाभांश देणं होत नाही तेव्हा मग काय करतात, पुन्हा भाग देतात, भागांच्या रूपात बोनस देतात. तर त्या बोनस रूपात मिळालेल्या भागाचे जेव्हा त्यांना विकायचे राहते तेव्हा मग त्याची व्हॅल्यू काढावी लागते. त्याच्यानंतर भाग तारण ठेवून कर्ज काढताना तर अशा प्रकारे भागांच्या मूल्यांकनाची आवश्यकता भासते, म्हणजेच व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स, नीड्स फॉर द व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स असं याला म्हटलेलं आहे. हे थोडक्यात लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर भागांच्या मूल्यांकनावर प्रभाव टाकणारे घटक. त्याच्यानंतर भाग मूल्यांकनाच्या पद्धती कोणत्या पद्धती आहे आपल्याला. नेट असेट बेसिस मेथड आहे आणि यील्ड बेसिस मेथड आहे. एक आहे शुद्ध संपत्ती आधार पद्धती आणि दुसरी आहे उत्पन्न आधार संपत्ती. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलं असेल नेट असेट बेसिस मेथडनुसार व्हॅल्युएशन करा किंवा कॅल्क्युलेट द शेअर्स व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ऑन नेट असेट बेसिस मेथड असं दिलं असेल किंवा यील्ड बेसिस मेथड. म्हणून ह्या दोन आपल्याला जे आपण आता हे चॅप्टर बघणार आहोत त्या चॅप्टरमध्ये या दोन मेथड आहेत. त्याच्यानंतर
शुद्ध संपत्ती आधार पद्धती, शुद्ध संपत्ती आधार पद्धतीलाच हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. शुद्ध संपत्ती बघा, कंपनीच्या निस्तारणाच्या वेळी भागांचे मूल्यांकन कंपनीच्या शुद्ध संपत्तीच्या आधारावर केले जाते. म्हणजे निस्तारणाच्या वेळी भागांचे मूल्यांकन, जेव्हा कंपनी समापन करतो आपण कंपनीचे, त्याला निस्तारण किंवा वाइंड अप म्हणतात. तर किंवा लिक्विडेशन असेही म्हणतात. तर हे जे नेट असेट बेसिस मेथड जी आहे, या पद्धतीलाच हे याच्याकरता लक्षात ठेवायचं आहे की याच्यापैकी कोणती. आता बघा, आपण इंट्रेन्सिक व्हॅल्यू मेथड पाहिली ना, या इंट्रेन्सिक व्हॅल्यू मेथडलाच बघा किती नावं आहेत. ब्रेकअप व्हॅल्यू मेथड पण म्हणतात, असेट बेकिंग मेथड पण म्हणतात आणि असेट व्हॅल्युएशन मेथड पण म्हणतात. मराठीत याला संपत्ती मूल्यांकन पद्धती आहे, याला असेट बॅकिंग मेथडला संपत्ती पाठबळ पद्धती आहे, ब्रेकअप व्हॅल्यू मेथडला खंडित मूल्य पद्धती आणि इंट्रेन्सिक व्हॅल्यू मेथडला आंतरिक मूल्य पद्धती. हे नावं तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची आहे. हे नावं याच्याकरता लक्षात ठेवायची आहे की प्रॉब्लेम जेव्हा घेऊ तेव्हाही इंट्रेन्सिकच्या जागी त्यांनी जर असेट बॅकिंग मेथड जर म्हटलं तर आपण अरे ही मेथड कुठे पाहिली होती आपण, असं आपल्याला वाटू नये. आणि जेव्हा आपण MCQ घेऊ तेव्हाही पण MCQ करता पण हे जे ह्या आहेत नावं आहेत हे लक्षात ठेवायला. यालाच हे म्हणतात, कशाला, इंट्रेन्सिक व्हॅल्यू मेथड किंवा आंतरिक मूल्य पद्धती. यालाच संपत्ती मूल्यांकन पद्धती, असेट व्हॅल्युएशन मेथड, संपत्ती पाठबळ पद्धती, असेट बॅकिंग मेथड, खंडित मूल्य पद्धती, ब्रेकअप व्हॅल्यू मेथड असेही म्हणतात. म्हणून इथे असं म्हटलेलं आहे, कंपनीच्या शुद्ध संपत्तीला आधारभूत घेऊन कंपनीच्या समता व पूर्वाधिकार भागांचे मूल्यांकन या पद्धतीत करण्यात येते. तर आपण ते लक्षात नाही ठेवू, आपण लक्षात ठेवू की आपल्याला नेट असेट बेसिस मेथडमध्ये त्याला काय म्हणते, इंट्रेन्सिक व्हॅल्यू जी व्हॅल्यू आपण आता वर पाहिली आंतरिक मूल्य पद्धती, यालाच एवढी नावं आहेत. त्याच्यानंतर शुद्ध संपत्ती आधार पद्धती आहे ना. शुद्ध संपत्ती कशाला म्हणतात? शुद्ध संपत्ती नेट असेट म्हणजेच संपत्तीचे बाजार मूल्य उणे बाह्य देयता. आता आपल्याला बाजार मूल्य म्हणजे मार्केट व्हॅल्यू आहे आणि संपत्ती आहे ना, संपत्ती मायनस बाह्य देयता म्हणजेच लायबिलिटी. असेट मायनस लायबिलिटी इज इक्वल टू नेट असेट असं दिलेलं आहे याने. तर आपण ते बघूया आता, कोणती संपत्ती आहे आणि कोणते लायबिलिटीज आहे. आणि इथे आणखीन एक दिलेलं आहे की समता भागधारकांसाठी, हे थोडं हे दिलेलं आहे, समता भागधारकांसाठी उपलब्ध शुद्ध संपत्तीच्या रकमेचे आगणन खालीलप्रमाणे करण्यात येते. तर इथे हे लक्षात ठेवून द्यायचं, कारण समता भागधारकांसाठी आणि याच्याकरता प्रिफरन्स शेअर्स होल्डर करता थोडंसं वेगळं हे दिलेलं आहे. इथे काय म्हणते, असेट ॲट मार्केट व्हॅल्यू एक्सक्लुडिंग म्हणजे वगळून होते एक्सक्लुडिंग द असेट अंडर द हेड ऑफ मिसलेनियस एक्सपेंडिचर अँड लॉसेस. म्हणजेच असेट ॲट मार्केट व्हॅल्यू, असेटची मार्केट व्हॅल्यू जी आहे त्यातून काय असेट कोणती घ्यायची आहे, मिसलेनियस एक्सपेंडिचर अँड लॉसेस अंतर्गत जेवढी असेट येते तेवढी वगळून बाकीच्या असेटची मार्केट व्हॅल्यू घ्यायची आहे. हे मिसलेनियस एक्सपेंडिचर अँड लॉसेस अंतर्गत जेवढे हेड येतात तेवढे घ्यायचे नाही आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. बाकी हे मग तुम्हाला माहिती आहे, गुडविल असेट आहे, लँड अँड बिल्डिंग असेट आहे, प्लांट अँड मशिनरी असेट आहे, फिक्चर फिटिंग अँड फर्निचर असेट आहे, इन्व्हेस्टमेंट असेट आहे, ट्रेडमार्क असेट आहे, स्टॉक असेट आहे, डेप्टर्स असेट आहे, बिल रिसिवेबल असेट आहे, कॅश इन हँड अँड ॲट बँक हे असेट आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही असेट जी आहे ही घ्यायची आहे. फक्त कोणती नाही घ्यायची आहे, मिसलेनियस एक्सपेंडिचर अँड लॉसेस अंतर्गत जेवढे येतील तेवढे घ्यायची नाही आहे. त्याच्यानंतर याची कोणती घ्यायची आहे, मार्केट व्हॅल्यू घ्यायची आहे. ते दिलेलं मार्केट व्हॅल्यू कधी घ्यायची, बुक व्हॅल्यू कधी घेणार, ॲडव्हान्स दिलेला आहे एक असेटमध्ये. हे एवढ्या असेट झाल्यानंतर त्यातून मग आता एक्सटर्नल लायबिलिटीज मायनस करायच्या. तर एक्सटर्नल लायबिलिटीज कोणत्या आहेत तेही दिलेलं आहे. डिबेंचर्स एक्सटर्नल लायबिलिटी, क्रेडिटर्स एक्सटर्नल लायबिलिटी, बिल्स पेबल एक्सटर्नल लायबिलिटी, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस एक्सटर्नल लायबिलिटी, लोन्स, अनक्लेम डिव्हिडंड, त्याच्यानंतर प्रपोज डिव्हिडंड, त्याच्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन,
प्रोव्हिडंट फंड, वर्कमॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व, वर्कमॅन सेव्हिंग अकाउंट, अदर लायबिलिटीज टू बी पेड. हे जे आहे हे सर्व आयटम जे आहेत ते एक्सटर्नल लायबिलिटीज, आउटसाइडर लायबिलिटीज किंवा एक्सटर्नल लायबिलिटीज. याच्यामध्ये वर्कमॅन कॉम्पेन्सेशन म्हणजे क्षतिपूर्ती होते. कामगाराला जेव्हा काम करताना जर काही क्षती पोहोचली असेल तर तेव्हा त्याला जो मोबदला मिळतो तो म्हणजे कॉम्पेन्सेशन किंवा क्षतिपूर्ती. तर अशा प्रकारे हे यातले तुम्हाला पूर्णच हे माहिती आहे, आयटम माहिती आहे. प्रोव्हिडंट फंडही माहिती आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनही माहिती आहे, कराकरता तरतूद. प्रपोज डिव्हिडंड हाही माहिती आहे, जो संकल्पित लाभांश किंवा घोषित केलेला लाभांश म्हणतो आपण. अनक्लेम डिव्हिडंड हाही माहिती आहे, ज्याच्यावरती क्लेम करू शकत नाही. वर्कमॅन सेव्हिंग अकाउंट आणि अदर लायबिलिटीज टू बी पेड. हे अशा प्रकारे हे लायबिलिटीज आहे. आता या असेटमधून वरच्या हे जे असेट दिले आहे या असेटमधून ही लायबिलिटीज मायनस केली तर नेट असेट मिळते. आणि नेट असेटमधून प्रिफरन्स शेअर्स कॅपिटल प्लस डिव्हिडंड पेएबल टू प्रिफरन्स शेअर होल्डर हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवायचे. हे जर मायनस केले तर हे तर माहिती आहे आपल्याला की नेट असेटमधून नेहमी काय होते, प्रिफरन्स शेअर होल्डरला पहिल्यांदा दिले जाते, त्यांचा वाटा त्यांना दिल्यानंतर मग शेवटी राहते नेट असेट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. तर अशा प्रकारे नेट असेट जर काढायची असेल, इक्विटी शेअर होल्डर करता किती अवेलेबल आहे हे जर काढायचं असेल तर काय करायचं याच्याप्रमाणे काढायचं आहे. म्हणून मी म्हटलं तुम्हाला की प्रॉब्लेमपर्यंतची थिअरी पूर्णच लक्षात ठेवायची आहे. तर ती तुम्हाला जशी शक्य असेल प्रिंटआउट काढायची असेल तर प्रिंटआउट काढा, नाहीतर मग लिहून ठेवायचं असेल तर लिहून ठेवा. हा टेबल लिहून ठेवायचाच आहे. त्यानंतर टीप दिली आहे इथे, हा तुम्हाला MCQच्या दृष्टिकोनातून हे होईल. ख्यातीचे मूल्यांकन करताना प्रपोज डिव्हिडंड आणि अनक्लेम डिव्हिडंड यांचा बाह्य देयतांमध्ये समावेश करू नये. आता जी लायबिलिटीज पाहिली ना आपण त्याच्यामध्ये, पण भागांचे मूल्यांकन आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स पाहून राहिलेलं आहे. म्हणून भागांचे मूल्यांकन करताना संकल्पित आणि अनध्यार्थित लाभांशाचा बाह्य देयतांमध्ये समावेश करावा लागतो. म्हणून इथे हे डिव्हिडंड पेएबल हा केलेला आहे. बाह्य देयता इथे केलं, हे इथे केलेलं आहे. अनक्लेम डिव्हिडंड आणि प्रपोज डिव्हिडंड व्हॅल्युएशन ऑफ शेअर्समध्ये याला घ्यावं लागते, याचा समावेश करावा लागते. व्हॅल्युएशन ऑफ गुडविलमध्ये करावा लागत नाही. त्याच्यानंतर आता याला एक अल्टरनेटिव्ह मेथड सांगितलेली आहे. याच्यामध्ये पण हेच सांगितलेलं आहे, पेड अप इक्विटी शेअर्स. ती आपण आत्ता जी पाहिली ती पण कशाकरता होती, नेट असेट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर म्हणजे समता भागधारकांसाठी उपलब्ध शुद्ध संपत्तीचे आगमन. ही एक मेथड झाली आणि ही दुसरी मेथड दिलेली आहे. आता दोन्ही मेथड कधी यूज करायच्या, तर ज्या मेथडचं त्यांनी हे दिलं असेल आपल्याला, त्याला काय म्हणतं मॅटर दिलं असेल प्रॉब्लेममध्ये, तर ती मेथड घ्यायची. हे जर यातले जर हे दिले असतील, मॅटर जर दिले असेल, आयटम दिले असतील, आपल्याला कळून चुकते की यातून हे मायनस केलं की नेट असेट मिळते आणि हे दोन प्रॉब्लेम हे दिलेले आयटम दिलेले आहे प्रिफरन्स शेअर कॅपिटल आणि हे, तर आपल्याला याच मेथडने जर मिळत आहे तर मग हीच मेथड यूज करायची, नाहीतर मग ही मेथड यूज करायची अल्टरनेटिव्ह मेथड. याच्यामध्ये पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल दिलेलं आहे. याच्यामध्ये ॲड करायचं आहे आयटम अंडर रिझर्व अँड सरप्लस सच ॲज जनरल रिझर्व ॲड करायचं आहे, रिझर्व फंड ॲड करायचा आहे, कॅपिटल रिझर्व ॲड करायचा आहे, डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व ॲड करायचा आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक्सेट्रा. आणि 2 नंबर दिलेला आहे प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट. हे एवढं काय करायचं आहे, प्लस करायचं आहे कशात, पेड अप इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये. म्हणजेच याच्यामध्ये आपण शेअर कॅपिटलची व्हॅल्यू काढतो, इक्विटी शेअर होल्डरला किती द्यायची आहे. इथे पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे. त्यातून मायनस करायचं आहे मग मिसलेनियस एक्सपेंडिचर अँड लॉसेस. जेव्हा याच्या अंडर बघा, आता आपण वरती गोष्ट केली की मिसलेनियस एक्सपेंडिचर आणि लॉसेस याच्या अंडर कोणत्या त्याला कोणत्या आयटम येतात. तर बघा, डिस्काउंट ऑन डिबेंचर्स, शेअर्स ऑब्लिक शेअर्स, एक्सपेन्सेस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स ऑर शेअर्स. त्याच्यानंतर अंडररायटिंग कमिशन,
प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट म्हणजेच लॉस अँड लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट, हे जर हे येत असतील तर हे इथे काय करायचं आहे, हे आयटम आहे हे कशाच्या अंतर्गत येतात, मिसलेनियस एक्सपेंडिचर अँड लॉसेस. आता आपण इथे वरती बघितलं होतं की मिसलेनियस अँड एक्सपेंडिचर अँड लॉसेस याच्या अंतर्गत जेवढे आयटम येते तेवढे वगळून बाकीचे असेट घ्यायची आहे. तर कोणती हे येतात, हेड येतात ते इथे आपल्याला पाहायला मिळालं. कोणते कोणते आहेत, डिस्काउंट ऑन डिबेंचर्स, एक्सपेन्सेस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स, अंडर रायटिंग कमिशन, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेटचा जर रिव्हॅल्युएशन होऊन जर लॉस झाला असेल तर तो, तर अशाच प्रकारे दिलं असेल मॅडम, तिथे रिव्हॅल्युएशन वगैरे हे नाही केलं असेल. तर हे जे आयटम आहेत हे मिसलेनियस एक्सपेंडिचर अँड लॉसेस या हेड अंतर्गत येतात. तर हे यातून मायनस करायचे आहे म्हणजे तुम्हाला मिळेल नेट असेट अवेलेबल टू इक्विटी शेअरहोल्डर. म्हणून जर हे जे आयटम दिलेले आहेत हे आयटम जर प्रॉब्लेममध्ये दिले असेल तर याप्रमाणे, नाहीतर मग वर दिलेली आहे ती मेथड सोपी आहे, इझी आहे आणि त्याच्याप्रमाणे जनरली देतात. ही एक अल्टरनेटिव्ह मेथड म्हणून सांगितलेली आहे. त्याच्यानंतर शुद्ध संपत्तीचे आगणन करताना हा एक पॉईंट पाहून घेऊ आपण. शुद्ध संपत्तीचे आगणन करताना बाजार संपत्तीचे बाजार मूल्य किंवा रोखीकरणीय मूल्य म्हणजेच मार्केट व्हॅल्यू किंवा रिलायबल व्हॅल्यू दिले असेल तर अशावेळी संपत्तीचे पुस्तकी मूल्य विचारात न घेता मार्केट व्हॅल्यू लक्षात घ्यावे. म्हणजे बघा, जर समजा मार्केट व्हॅल्यू आणि बुक व्हॅल्यू जर दिलं असेल तर बुक व्हॅल्यू लक्षात घ्यायचं नाही आहे, मार्केट व्हॅल्यू लक्षात घ्यायचं आहे. आणि समजा मार्केट व्हॅल्यू दिलं नसेल तर मग बुक व्हॅल्यूच लक्षात घ्यायचं आहे. परंतु बाजार किंवा रोखीकरणीय मूल्य दिले नसेल तर पुस्तकी मूल्य हेच बाजार किंवा रोखीकरणीय मूल्य समजले जाते. म्हणून बुक व्हॅल्यू किंवा मार्केट व्हॅल्यू दिलं असेल तर मार्केट व्हॅल्यू घ्यायचं आणि बुक व्हॅल्यू जर मार्केट व्हॅल्यू जर दिलं नसेल तर मग बुक व्हॅल्यूच घ्यायचं. बस हा एक हे घ्यायचं पॉईंट. मग बाकी हेच सांगितलेलं आहे की रिकॉर्डेड असेट आणि अनरिकॉर्डेड असेट दोन्हीही घ्यायची आहे म्हणून. त्याच्यानंतर रिव्हॅल्यूड असेट जी आहे ती पण विचारात घ्यायची. त्याच्यानंतर बाह्य देयतांमध्ये कंटिंजन्सी लायबिलिटी जी आहे त्याचा पण समावेश करावा. म्हणजे हे इथे आपण जे पॉईंट पाहिलेत ना याच्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्वाधिकार भागामध्ये हे झालं. पूर्वाधिकार भागामध्ये एक हा पॉईंट आहे, पूर्वाधिकार भागाचे लाभांशासहित कम डिव्हिडंड आंतरिक मूल्य इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढताना बाह्य देयतामध्ये संकल्पित लाभांश आणि प्रपोज डिव्हिडंड समाविष्ट करू नये. आता आपण हा जो काढलेला आहे हा कोणता काढलेला होता, नेट असेट अवेलेबल टू इक्विटी शेअरहोल्डर, म्हणून आपण इथे दोन्हीही घेतले होते. हे अनक्लेम डिव्हिडंड घेतला होता आणि प्रपोज डिव्हिडंड ते घेतला होता. जर समजा हाच जर प्रिफरन्स शेअरहोल्डर करता जर काढायचं आहे तर हे दोन्हीही घ्यायचे नाही आहेत. असं हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला प्रॉब्लेम करतानाही लक्षात येईल. पूर्वाधिकार भागांचं जर करायचं असेल, इंट्रेन्सिक व्हॅल्यू काढायचं असेल तर बाह्य देयतांमध्ये हे समाविष्ट करू नये. आणि तिथं ॲसेटमध्ये आहे हे तर बाह्य देयतांमध्ये करू नका म्हणते. बरं, प्रॉब्लेम घेताना पाहू मग याला. आता नेट असेट अवेलेबल ऑफ प्रिफरन्स शेअरहोल्डर याचं जर हे काढायचं असेल, व्हॅल्यू काढायचं असेल तर कशा प्रकारे काढायचं, इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ प्रिफरन्स शेअर्स डिवायडेड बाय नंबर ऑफ प्रिफरन्स शेअर्स. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला लिहून ठेवायचा. आता फॉर्म्युला लिहिताना हे पण लिहायचं, पूर्वाधिकार भागांचे आंतरिक मूल्य खालीलप्रमाणे काढावे. त्याच्यानंतर ही दुसरी दिलेली आहे. पहिली झाली आतापर्यंत आपण कोणती पाहिली, नेट असेट मेथड पाहिली, नेट असेट बेसिस मेथड पाहिली. आता ही दुसरी यील्ड बेसिस मेथड, यालाच काय म्हणतात, उत्पन्न आधार पद्धती. दुसरी मेथड ही यालाच बाजार मूल्य पद्धती म्हणजेच मार्केट व्हॅल्यू मेथड पण म्हणतात. तर याच्या अंतर्गत आणखीन 3 हे दिलेले आहेत. व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ऑन द बेसिस ऑफ डिव्हिडंड डिक्लेअर.
दुसरी दिलेली आहे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ऑन द बेसिस ऑफ अर्निंग कॅपॅसिटी, आणि तिसरी दिली आहे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ऑन द बेसिस ऑफ कॅपिटलायझेशन कॅपॅसिटी, म्हणजेच जाहीर केलेल्या लाभांशाच्या आधारावर भागांचे मूल्यांकन, म्हणजेच त्याला काय म्हणते डिव्हिडंड. कोणता डिव्हिडंड आहे हा? डिक्लेअर केलेला डिव्हिडंड, प्रपोज डिव्हिडंड. त्याच्यानंतर अर्जन किंवा मिळकत क्षमतेच्या आधारावर, म्हणजेच अर्निंग कॅपॅसिटी दिलेली आहे, आणि भांडवलीकरणाचं आधार म्हणजेच कॅपिटलायझेशन कॅपॅसिटी दिली आहे. ह्या तिघांच्याही कॅपॅसिटीवरून काढता येते. तर पहिला दिलेला जाहीर केलेला लाभांशाच्या आधारावर भागांचे मूल्यांकन. फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की हे जे आहेत ना फॉर्म्युले जे आहेत ना ते फॉर्म्युले एका पेजवर लिहून ठेवायचे. लाभांश मूल्यांकन पद्धती, या पद्धतीत प्रत्येक भागाचे मूल्य यील्ड व्हॅल्यू खालीलप्रमाणे काढण्यात येते. आता कोणता? बेसिस ऑन डिव्हिडंड डिक्लेअरवर यील्ड व्हॅल्यू ऑफ शेअर्स इज इक्वल टू रेट ऑफ डिव्हिडंड इंटू पेड अप व्हॅल्यू पर शेअर डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. हा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला असतो. सपोज दिला नाही आहे तर मग आपण कशाप्रकारे काढायचा तोही दिलेला आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हे जे आहे हे लिहून ठेवायचं. पण लिहिताना फॉर्म्युला कशाचा आहे तेही लिहायचं. जसं आता इथे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ऑन द बेसिस ऑफ डिव्हिडंड डिक्लेअर असं हेडिंग लिहायचं आहे, आणि त्याच्यानंतर मग हे लिहायचं आहे. त्याच्यापेक्षा हे 3, 4, 5 पेज जर तुम्ही प्रिंटआउट काढले किंवा माझ्याजवळ आहे त्याची झेरॉक्सही केले तरी होईल. पण सद्यस्थितीत प्रॉब्लेम करताना मात्र तुमच्याजवळ असायला पाहिजे, म्हणून ते नोटबुकमध्ये लिहा, नाहीतर मग प्रिंटआउट काढा, नाहीतर मग कसं जमते ते करा, पण तुमच्याजवळ असायला पाहिजे. उद्यापासनं नोटबुक ही त्याला काय म्हणते फॉर्म्युले आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेटर एवढी सामग्री ठेवायची, आणि पेन. त्याच्यानंतर लाभांशाचा दर रेट ऑफ डिव्हिडंड समजा दिला नसेल तर कसा काढायचा रेट हे लिहायचं. मग लाभांशाचा दर दिला नसेल तर तो खालीप्रमाणे काढावा, आणि त्याच्यानंतर मग हे फॉर्म्युला लिहायचा. अशा प्रकारे तुम्हाला नोटबुकमध्ये टाईप करून ठेवायचं आहे. तर इथे रेट ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू प्रॉफिट अवेलेबल फॉर डिव्हिडंड इंटू 100 डिवायडेड बाय पेड अप शेअर कॅपिटल. मग प्रॉफिट अवेलेबल फॉर डिव्हिडंड हे पाहावं लागेल आपल्याला, पेड अप शेअर कॅपिटल हे पाहावं लागेल, आणि इंटू 100 जर असेल आपल्याजवळ हे तिन्ही व्हॅल्यू असेल तर मग आपल्याला रेट ऑफ डिव्हिडंड मिळतो. हा जो आहे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, यालाच काय म्हणतात नफ्याचा सामान्य दर. हा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिला नसेल तर तो कसा काढायचा, कारण हा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आपल्याला खूप महत्त्वपूर्ण आहे प्रॉब्लेममध्ये. तर हा नॉर्मल रेट इज इक्वल टू डिव्हिडंड पर शेअर इंटू 100 डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू पर शेअर. डिव्हिडंड पर शेअर डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू पर शेअर. पर शेअरचा डिव्हिडंड आणि पर शेअरचा मार्केट व्हॅल्यू. ठीक आहे, अशा प्रकारे निघतो नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. नसेल तर काढायचा याने. त्याच्यानंतर दुसऱ्या मेथडमधली दुसरी मेथड आहे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ऑन द बेसिस ऑफ अर्निंग कॅपॅसिटी. याच्यामध्ये कंपनीची मिळकत क्षमता हाच भागांच्या मूल्यांकनाचा आधार असतो. याच्यामध्ये कशी काढायची? ह्या पद्धतीत खालील भागांचे मिळकत मूल्य अशा प्रकारे काढण्यात येते. अर्निंग व्हॅल्यू ऑफ अ शेअर्स म्हणजे एका शेअर्सचा व्हॅल्यू. ठीक आहे, इज इक्वल टू रेट ऑफ अर्निंग डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू, हा जो साईन दिलेला आहे हे स्टारचं हे इंटू आहे. इंटू म्हणजे गुणिले, हे लक्षात ठेवायला. पेड अप व्हॅल्यू पर शेअर. तर हे जेव्हा भागांचे मिळकत मूल्य अर्निंग व्हॅल्यू जेव्हा काढायचे आहे तर अर्निंग व्हॅल्यू करता हा फॉर्म्युला रेट ऑफ रिटर्न डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू पेड अप व्हॅल्यू पर शेअर. कुठे पर शेअर शब्द दिला असेल, कुठे अ शेअर शब्द दिला असेल. हा अ जेव्हा दिलेला असेल तेव्हाही एकाच शेअरची व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर मिळकतीचा दर रेट ऑफ अर्निंग दिला नसेल तर हा कोणता आहे?
फक्त काढायचे असेल तर, आणि दिला नसेल तर रेट ऑफ अर्निंग इज इक्वल टू प्रॉफिट अर्न डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉई इंटू 100. आता कॅपिटल एम्प्लॉई आला, कॅपिटल एम्प्लॉई इज इक्वल टू पुढे दिलेलं आहे. अशी एक एक व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असेल तर तुम्हाला असं लिहायचं आहे. मिळकतीचा दर म्हणजेच रेट ऑफ अर्निंग दिला नसेल तर तो खालीलप्रमाणे काढावा आणि हे लिहायचं आहे. अशा प्रकारे हे फॉर्म्युले लिहून ठेवायचे. आजचं तुमचं होमवर्क एवढंच राहील. त्याच्यानंतर प्रॉफिट अर्न इज इक्वल टू नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजेच टॅक्स आकारल्यानंतरचा प्रॉफिट प्लस इंटरेस्ट ऑन लॉंग टर्म लोन. म्हणजे लॉंग टर्म म्हणजे जवळपास 10 वर्षाचं, 15 वर्षाचं, 25 वर्षाचं, 20 वर्षाचं असं. अँड प्रिफरन्स डिव्हिडंड. हे जे आहे हे तिघांची बेरीज केली तर प्रॉफिट अर्निंग मिळते. त्याच्यानंतर कॅपिटल एम्प्लॉई मीन्स टोटल कॅपिटल एम्प्लॉईड इन्क्लुडिंग लॉंग टर्म लोन. आता हा टोटल कॅपिटल एम्प्लॉईड आणखीन कसा काढतो तोही पाहून घेऊ आपण. त्याच्यानंतर कॅपिटल एम्प्लॉई इज इक्वल टू असेट मायनस शॉर्ट टर्म लायबिलिटीज. हे सर्व तुम्हाला लिहायचं आहे. प्रॉब्लेम करताना मग आपण स्टेप बाय स्टेप पाहू. टोटल कॅपिटल एम्प्लॉई इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉई प्लस लॉंग टर्म लोन. आता इथे कॅपिटल एम्प्लॉई टोटल कॅपिटल एम्प्लॉई म्हटलं आहे. टोटल कॅपिटल एम्प्लॉई म्हणजे इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉई प्लस लॉंग टर्म लोन. आणि कॅपिटल एम्प्लॉई ओनली कॅपिटल एम्प्लॉई इज इक्वल टू असेट मायनस शॉर्ट टर्म लायबिलिटी. ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. टोटल कॅपिटल एम्प्लॉई आणि कॅपिटल एम्प्लॉई दोन्हीमध्ये फरक दाखवलेला आहे. म्हणजे दोन्ही फॉर्म्युल्यानुसार करता येते म्हणण्याचा अर्थ. हां, आता इथे रेट ऑफ अर्निंग इज इक्वल टू प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर डिवायडेड बाय पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल इंटू 100. हा रेट ऑफ अर्निंग काढायचा असेल तर याच्याप्रमाणे काढता येतो. प्रॉफिट अर्न हा रेट ऑफ अर्निंग, प्रॉफिट अर्न. आता बघा रेट ऑफ अर्निंग इथे दिलेला आहे. रेट ऑफ अर्निंग इज इक्वल टू प्रॉफिट अर्न डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉई इंटू 100. म्हणजे याच्याकरता आपल्याला प्रॉफिट अर्नही काढायचं आहे आणि कॅपिटल एम्प्लॉई काढायचं आहे. मग आता प्रॉफिट एम्प्लॉई कसं काढायचं तर प्रॉफिट एम्प्लॉई इथे दिलेलं आहे. प्रॉफिट अर्न इज इक्वल टू नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स प्लस इंटरेस्ट ऑन लॉंग टर्म लोन अँड प्रिफरन्स डिव्हिडंड. म्हणजे प्रिफरन्स शेअर्सवरती मिळणारे डिव्हिडंड आणि इंटरेस्ट ऑन लॉंग टर्म लोन याच्यामध्ये जर प्लस केलं तर प्रॉफिट अर्न मिळते. आणि कॅपिटल एम्प्लॉई कसं काढायचं तर कॅपिटल एम्प्लॉई इज इक्वल टू असेट मायनस शॉर्ट टर्म लायबिलिटीज. जर मायनस केली असेटमधून तर कॅपिटल एम्प्लॉई मिळते. ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू जर इथे पुटअप केली तर आपल्याला रेट ऑफ अर्निंग मिळते. म्हणून हे पूर्ण लिहून ठेवायला. त्याच्यानंतर भांडवलाच्या आधारावर 3 नंबर 2 नंबरमधला 3 नंबर यील्ड मेथडमध्ये 3 नंबरचा पॉईंट हा सामान्य नफ्याच्या सामान्य दराने म्हणजेच नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. आणि हा FMP फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट. तर याच्यामध्ये या पद्धतीत नफ्याच्या भांडवलीकृत मूल्याच्या आधारे भागांचे मूल्यांकन करण्यात येते. बरं, व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. हे पण लिहून ठेवाल. पण हे कशाच्या याच्यात हे येईल व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्सच म्हटलेलं इथे. पण इथे लिहून ठेवाल भांडवलीकरणाच्या आधारावर भागांचे मूल्यांकन. याच्या अंतर्गत हे आपल्याला त्याला काय म्हणते फॉर्म्युला लक्षात येतो. त्याच्यानंतर इथे दिलेले आहे वर्किंग नोट्स भविष्यातील अनुमानित नफा. आता बघा इथे दिलेलं आहे व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स तर प्रॉब्लेममध्ये दिले असेल किंवा त्याची हे जर दिली आहे त्याला काय म्हणते पर शेअर व्हॅल्यू जरी दिली असेल तरी आपण काढू शकतो. ईच पर शेअर म्हटलं तर पर शेअर किंवा ईच म्हटलं तर. पण कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट म्हटले तर मेंटेनेबल प्रॉफिट कसा काढायचा तर मेंटेनेबल प्रॉफिट काढण्याकरता बघा फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट म्हणजे FMP कशा प्रकारे काढायचा तो खालीलप्रमाणे काढायचा. तर FMP इज इक्वल टू नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे टॅक्स आकारल्यानंतरचा नेट प्रॉफिट मायनस प्रिफरन्स डिव्हिडंड
प्रिफरन्स शेअर होल्डरवरचा जो डिव्हिडंड आहे तो मायनस ट्रान्सफर टू रिझर्व ॲज रिक्वायर्ड अंडर लॉ. तर हे अशा प्रकारे व्हॅल्यू ही याची दिलेली असेल ट्रान्सफर टू रिझर्वची. तर अशा प्रकारे हा FMP निघतो. त्याच्यानंतर कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट इज इक्वल टू FMP डिवायडेड बाय NRR म्हणजेच नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू 100. याच्याप्रमाणे याच्यानुसारही भांडवलीकृत मूल्य काढता येते, नफ्याचे भांडवलीकृत मूल्य काढता येते, म्हणजेच कॅपिटलायझेशन मेथडनुसार काढता येते. त्याच्यानंतर इंटेन्सिक व्हॅल्यू बघा, फेअर व्हॅल्यू. फेअर व्हॅल्यू म्हणजे भागांचे आंतरिक मूल्य, इंट्रेन्सिक व्हॅल्यू आणि उत्पन्न व्हॅल्यू, यील्ड व्हॅल्यू यांच्या सरासरीला भागांचे उचित मूल्य असे म्हणतात. ते खालीलप्रमाणे काढावे. फेअर व्हॅल्यू इज इक्वल टू इंट्रेन्सिक व्हॅल्यू प्लस यील्ड व्हॅल्यू डिवायडेड बाय 2. जर असेल तर आपल्याला फेअर व्हॅल्यू मिळेल. इंट्रेन्सिक व्हॅल्यू पण असेल आणि यील्ड व्हॅल्यू पण असेल, तर दोन्ही असेल तर आपल्याला फेअर व्हॅल्यू मिळेल भागांची. अशा प्रमाणे हे इथपर्यंतची जी आताची आपण जी थेअरी पाहिली, तर याच्यात 1-2 पॅरेग्राफ दिलेले आहेत. ते पॅरेग्राफ वगळता पूर्ण तुम्हाला हे दिलेले आहेत. त्याला काय म्हणते, फॉर्म्युले दिलेले आहेत. ते फॉर्म्युले तुम्हाला आज लिहून काढायचे आहेत. त्याच्यानंतर प्रॉब्लेम घेऊ की उद्या घेऊ? उद्या घेऊ. आज लिहून ठेवाल बरोबर, तुम्ही करून ठेवाल. म्हणजे तुमच्यासमोर समजा आता हे बघा, मी प्रॉब्लेम एक मिनिटात मी प्रॉब्लेम सांगते तुम्हाला. याच्यामध्ये बॅलन्स शीट दिलेली आहे आणि इकडे लायबिलिटी साईडला लायबिलिटीज दिलेली आहे. त्याच्यानंतर असेट साईडला असेट दिलेली आहे. सोपं, पण एवढं घाबरू नका. फक्त तुमच्याजवळ असो म्हणजे पाहिजेच. आता इथे शेअर कॅपिटल दिलेलं आहे. डिव्हिडंड इन शेअर ऑफ 10 ईच दिलेलं आहे. ठीक आहे, प्रत्येक भागावरती 10 दिलेलं आहे. डिव्हिडंड 10 रुपीज पाहिजे तिथे. रिटेन इन्कम दिलेलं आहे आणि क्रेडिटर्स दिलेले आहेत. 3च हे दिलेले आहेत शेअर लायबिलिटी साईडला. आणि असेट साईडला कॅश ॲट बँक दिलेलं आहे. डेप्टर्समधून लेस करून RDD लेस करून डेप्टर्स दाखवलेले आहेत. स्टॉक दाखवलेला आहे. फर्निचर अँड फिटिंग आणि प्रिमायसेस, हा जो बिल्डिंग असते तो बिल्डिंग सोडून दुसरा जो आवार म्हटलेला आहे, पण म्हणजे मुख्य बिल्डिंग सोडून त्याच्या बाजूने जर दुसरा हे बांधलं असेल, बिल्डिंग बांधली असेल, तर त्याला प्रिमायसेस म्हणू शकतो किंवा ओव्हरऑल आपण आवार म्हणतो. तर आवाराची किंमत तर आपण घेत नाही, तर त्या मुख्य बिल्डिंगच्या बाजूला जर बिल्डिंग असेल तर त्याला प्रिमायसेस म्हणतात. तर अशा प्रकारे ही असेट दिलेली आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की गुडविल ऑफ द कंपनी इज टू बी कॅल्क्युलेटेड ॲट 4 year परचेस. 4 year परचेस दाखवलेला आहे ऑफ सुपर प्रॉफिट. हा सुपर प्रॉफिट जो आहे ना, आपण गुडविल दाखवलेला आहे. या प्रॉब्लेममध्ये इथे असेटमध्ये गुडविल नाही दिलेली आहे, म्हणून त्यांनी पहिल्यांदा गुडविल काढायला लावलेला आहे. गुडविल ऑफ द कंपनी इज टू बी कॅल्क्युलेटेड ॲज 4 year परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट मेथडनी 4 year परचेस याच्या आधाराने पहिल्यांदा गुडविल काढायची आपल्याला. आणि गुडविल काढल्यानंतर मग आता सुपर प्रॉफिट मेथडनी म्हटलेलं आहे, तर त्यांनी सुपर प्रॉफिट दिलेलं आहे. प्रॉफिट फॉर द लास्ट 4 years वॉज ₹17,000, 18,000, 18,000 अँड 20,000. या नफ्याच्या आधाराने आपल्याला सुपर प्रॉफिट काढायचं आहे. त्याच्यानंतर एक्सपेक्टेड रिटर्न. आतापर्यंत आपण नॉर्मल रेट ऑफ रिटर्न पाहिला ना, तो अशा प्रकारे देतात. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न देतात किंवा NRR देतात किंवा हा रिटर्न एकच शब्द वापरलेला आहे. तर एक्सपेक्टेड रिटर्न ऑन द फंड इन्व्हेस्टेड इन 11%, NRR 11% दिलेला आहे. त्याच्यानंतर यू हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल. बघा, व्हॅल्यू ऑफ गुडविल पण काढायला सांगितली आहे आणि व्हॅल्यू ऑफ शेअर्स पण काढायला सांगितले आहेत. ऑन नेट असेट मेथड. आता आपण 2 मेथड पाहिल्या, एक नेट असेट मेथड पाहिली आणि एक यील्ड मेथड पाहिली उत्पन्नाच्या आधारावरती. तर याच्यामध्ये नेट असेट मेथड सांगितलेली आहे. त्याच्यानंतर आफ्टर टेकिंग इन टू अकाउंट द व्हॅल्यू ऑफ गुडविल, प्रिमायसेस आर व्हॅल्यू ऑफ ₹60,000. इथे त्याला काय म्हणते 30,000 दिलेली आहे, इथे 60,000 दिलेली आहे.
तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम आहे. तर आपल्याला पहिल्यांदा गुडविल काढावं लागेल आणि त्याच्यानंतर मग व्हॅल्यू ऑफ शेअर्स काढावं लागेल. आता गुडविल काढताना सर्वात शेवटी जाते मी गुडविलचं हे काय आहे. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. नंबर ऑफ इयर परचेस दिलेला आहे त्यांनी 4 इयर आहे ना. हे 4 इयर परचेस दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे दिलेलं असते नंबर ऑफ परचेस. तर पहिल्यांदा जर समजा आपल्याला हे काढायचं आहे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल काढायचं आहे तर व्हॅल्युएशन ऑफ गुडविलचा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. आता इथे आपल्याला काय काढायचं आहे, ह्या नंबर ऑफ परचेस तर दिलेला आहे 4 इयर्स. सुपर प्रॉफिट काढायचं आहे ना. सुपर प्रॉफिट कसा निघेल तर मग सुपर प्रॉफिट करता हे बघा हा फॉर्म्युला आहे. सुपर प्रॉफिट करता FMP म्हणजे फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. मग आता FMP काढायचं याच्यामध्ये आणि नॉर्मल प्रॉफिटही काढायचं आहे. तर आता नॉर्मल प्रॉफिट काढायचं आहे तर नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू बघा हा त्याच्यानंतरचा आधीचा नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू नॉर्मल रेट हे ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न डिवायडेड बाय 100. म्हणजे सरळ जर हा फॉर्म्युला बघा किती मोठा दिला आणि सरळ जर करतो म्हटलं आपण नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू तर ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई हा कॅपिटल एम्प्लॉई दिलेला आहे वरती पहिल्यांदा कॅपिटल एम्प्लॉई. आता इथे कॅपिटल एम्प्लॉई आहे तर कॅपिटल एम्प्लॉई काढावं लागेल म्हणून सर्वात पहिल्यांदा कॅपिटल एम्प्लॉई काढला. अशा प्रकारे या फॉर्म्युल्यावर आपल्याला डिपेंड आहे गुडविल जर काढ. तसंच शेअर्सचं पण शेअर्स काढायचं आहे तर इथे काय म्हणतो मग हे काढण्याकरता कोणता फॉर्म्युला वापरायचा मग कोणता फॉर्म्युला वापरायचा. आता स्टेप बाय स्टेप आपण वरून खाली येण्यापेक्षा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की व्हॅल्युएशनची गुडविल ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविलचा फॉर्म्युला कोणता आहे. तर सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस दिलेला आहे. मग सुपर प्रॉफिट काढायचं याच्याकरता सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला कोणता आहे मग FMP मायनस नॉर्मल प्रॉफिट आहे. मग नॉर्मल प्रॉफिटचा हे काय आहे फॉर्म्युला काय आहे FMP काय आहे. मग नॉर्मल प्रॉफिटचा हे आहे फॉर्म्युला आहे ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न डिवायडेड बाय 100. म्हणजेच आता इथे ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई काढायचं आहे. मग इथे ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई दिला 1,43,000 हा काढलंच आहे कॅल्क्युलेटच केलेला आहे. आणि त्याच्या 11% कारण नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 11th आहे या प्रॉब्लेममध्ये. 11% केलं म्हणून इथे डिवायडेड बाय 100 केले 11% आहे म्हणून. तर सरळ 1,43,000च्या 11% जर काढलं तर 15,730 येते. काढताना सोपं जाते अशा प्रकारे काढलं तर. पण आपल्याला फॉर्म्युला जर माहिती करायचं आहे तर अशा प्रकारे ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई. आता हे याच्यामध्ये ह्या फॉर्म्युल्यामध्ये ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई पाहिजे आपल्याला. हा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न तर प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे 11%. त्या ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई पाहिजे. मग ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई करता काय करायचं आहे बघा कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई. ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई करता टेंजिबल ॲसिट म्हणजे मूर्त दिसणारी असेट. कॅश ॲट बँक डेप्टर्स म्हणजे ही या प्रॉब्लेममधली आहे प्रॉब्लेममधलेच आहे सर्व. त्याच्यानंतर स्टॉक त्याच्यानंतर फर्निचर अँड फिटिंग त्याच्यानंतर प्रीमायसेस रिव्हॅल्यूड म्हणजे खाली जी दिलेली होती ती घेतली 60,000 आणि मायनस केलेलं आहे याच्यामधून एक्सटर्नल लायबिलिटीज त्याच्यामध्ये फक्त क्रेडिटर्स मायनस केले तर ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉई मिळते. अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं की हे जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले पूर्ण लिहून ठेवा. म्हणजेच तुम्हाला काय काय करायचं आहे कसं करायचं आहे ते एकदा तुमच्या करता जर लक्षात आलं तर मग फटाफट होते. ते लिहून ठेवाल. तुम्हाला मी मागच्या वेळी व्हॅल्युएशन ऑफ गुडविलच्या वेळी हे दिली होती फाईल दिली होती तर त्यातलेही फॉर्म्युले लिहून ठेवले होते का तुम्ही. एक्झामच्या दृष्टिकोनातून सांगितलं तर मी तुम्हाला एक्झामच्या वेळी तुम्हाला कामात येईल म्हणून लिहून ठेवा म्हणून. लिहून ठेवलं होतं का जर लिहून नसेल ठेवले तर मग मला पुन्हा लिहून जर नसेल ठेवले तर मला पुन्हा हे करावं लागेल ना आता द्यावं लागेल ना ती फाईल. नाही तर मग हे जे आहेत हे याचे हे करून टाका स्क्रीनशॉट करून टाका फटाफट.
दुसऱ्या नंबरचं व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स कमी आहे, छोटं आहे, पण व्हॅल्युएशन ऑफ गुडविलचेच खूप आहे. त्याची फाईलच पाठवला नाही. फाईल पाठवून देऊ? बरं ठीक हो आहे. मॅडम, याच्यात काही काही सुटले आहे हो म्हणजे आले नाही पैसे. हो ठीक आहे ना, फाईलच पाठवून देईल मग ती पण, म्हणजे दोन्ही तुमच्या कामात येऊन जाते. कारण जिथे गुडविल नाही दिलेली आहे ना तिथे गुडविल काढायला सांगते, आणि गुडविल काढायला सांगितली तर मग आपल्याला गुडविल काढताना ते फॉर्म्युले पाहिजेच आहेत. ठीक आहे, मग अशा प्रकारे आजचा भाग इथे संपवू. आणि उद्याचं तुमचं होमवर्क लक्षात आलं? उद्या पहिला प्रॉब्लेम घेऊ आपण. तर तुमच्याजवळ हे मी आता फाईल पाठवून देईल तुम्हाला, हा एक दुसरा क्लास झाला की मग त्यातून तुम्ही फॉर्म्युलेबरोबर एका बुकमध्ये लिहून ठेवाल. ठीक, जास्त हार्ड नाही आहे प्रॉब्लेम, काळजी नका करू. फक्त तुमच्याजवळ असू द्या, म्हणजे प्रॉब्लेम करताना मग कशाप्रकारे यूज करता येतो ते जर लक्षात आलं एकदा की मग हार्ड नाही जाणार. ठीक आहे, उद्या 9:30 वाजताच. आणि 28 तारखेचं लक्षात ठेवाल, आता मॅसेज टाकेलच ग्रुपवरती. तर 28 तारखेला आपल्या कॉलेजमध्ये कॅम्प आहे आपल्या मुलांकरता. तर तेवढं लक्षात ठेवाल, ज्यांचा दुसरा डोसची जर डेट आली असेल तर येऊन जाल, किंवा ज्यांचा पहिला झाला नाही त्यांनी. ठीक आहे, ठीक आहे.